अजित पवार यांचं कार्यकर्त्यांना खुदा हाफिज जिंतूरमधील प्रचार सभेतील वक्तव्याची चर्चा। अजित पवारांच्या खुदा हाफिज या वक्तव्यानं चर्चांना मात्र उधाण। गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरण पीएच्या प्रकरणावर मंत्र्याला जबाबदार धरणं योग्य नाही। दमानियांच्या आरोपांवर मंत्री क्षीरसाटांची प्रतिक्रिया। सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीत प्रचार पदयात्रा। यावेळी अपक्षांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं आवाहन। भाजप खासदार अनिल बोंडेंना पुन्हा शिवीगाळ आणि धमकीचा फोन। अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी एका तरुणाला घेतलं ताब्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला। मालेगावमधील चिमुकलीच्या हत्या प्रकरणी पिंपळनेर इथे ताफा अडवला। गुन्हेगाराला तत्काळ फाशी का दिली जात नाही असा जाब विचारत केला रास्ता रोको। मुख्यमंत्र्यांकडून राहुल गांधींवर डिलिलू म्हणत टीका। जेनझींच्या शब्दांचा उच्चार करत राहुल गांधींवर टीका। डिलिलू म्हणजेच डिव्हिजनल किंवा भ्रमिष्ठ। पुढील 5 वर्षात मुंबईत मोठा बदल होणार। कनेक्टिव्हिटी वाढतोय, त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल। युथ कनेक्ट कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अकोला दौऱ्यावर। सभेसाठी हिवरखेड इथे जय्यत तयारी। मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे हिवरखेड, अकोट आणि तेल्हारा तीनही नगर परिषदांमध्ये विजयाचं भाजप पदाधिकाऱ्यांना आत्मविश्वास। पुण्याच्या मंचर नगर पंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या। माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांचं प्रचार सभेत मंचरकरांना आवाहन। पक्षांनी मूळ ओबीसींना सोडून घुसखोरी करणाऱ्या ओबीसींना उमेदवारी दिली असेल तर उमेदवारांना आणि त्यांच्या पक्षांना बॉयकॉट करा। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचे सकल ओबीसी समाजाला आवाहन। गरिबांचं मरण हेच भाजपचं धोरण। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका। बीड नगरपालिका निवडणुकीत पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष विकोपाला। आमदार विजयसिंह पंडित यांची क्षीरसागर कुटुंबावर जहरी टीका। मुख्यमंत्र्यांविषयी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप आमदार संजय केणेकर संतापले। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला अटक। पत्नीच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जेला अटक। काल रात्री 1 वाजता वरळी पोलिसांकडून गर्जेला अटक। नवनीत राणा भाजप उमेदवारांसाठी प्रचाराच्या मैदानात। अमरावतीत काँग्रेसनं पक्षाचा झेंडा मुस्लिमांकडे दिला। प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान नवनीत राणांचं वक्तव्य। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर। बावनकुळे तुमसर येथील भाजपचे बंडखोर उमेदवार आशिष कुकडे आणि माजी खासदार मधुकर कुकडेंची घेणार भेट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्र्यंबकेश्वर आणि जळगाव दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांच्या आज 4 प्रचार सभा। तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर। अजित पवार यांची अंबाजोगाई इथे होणार जाहीर सभा। यानंतर सायंकाळी 7 वाजता बीडमध्ये देखील सभेचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा। नाशिकमध्ये सटाणा, मनमाड, पिंपळनेर, सिन्नर तर छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर इथे होणार सभा। परभणीच्या कुऱ्हाडी ग्रामपंचायतीत हरित उपक्रम। राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकरांच्या हस्ते वृक्ष लागवड। निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांचा प्रचारासाठी रॅलीवर भर। अमरनाथ नगर परिषद निवडणूक शिवसेना, भाजप आणि महाविकास आघाडी काटेकी टक्कर। राष्ट्रवादी काँग्रेसकडून युगेंद्र पवारांच्या आरोपाचं खंडन। युगेंद्र पवारांचे आरोप तथ्यहीन। बारामती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांचा दावा। माळेगाव आणि बारामती करगर पंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार। बांदलांनी व्यक्त केला विश्वास। अंबरनाथमध्ये एक मोठा उलटफेर। ठाकरेंच्या शिवसेनेतील 2 उमेदवारांची माघार। शिवसेनेला सोपी करून दिली सीट। अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करण्याची आली वेळ। नाशिकमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा। फडणवीसांच्या उपस्थितीत आज त्र्यंबकेश्वरमध्ये प्रचार सभा। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रचारांचंही होणार ब्रँडिंग। धाराशिवच्या कळंबमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये राडा। भाजपच्या उमेदवाराला पैसे वाटताना पकडलं। काँग्रेस उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्याचा आरोप।
रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीची रंगत वाढली। सर्वच पक्षांचा प्रचाराचा धुरळा, उमेदवारांकडून डोर टू डोर प्रचार। कराडमध्ये काँग्रेसचे उमेदवार झाकीर पठाण यांच्या प्रचाराचा प्रारंभ। कराड नगरपालिका ठेकेदारी मुक्त करण्याचा काँग्रेसचा नारा, शक्ती प्रदर्शन करत शहरातून पदयात्रा काढण्यात आली। धाराशिवमध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार, शिवसेनेकडून 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। यवतमाळच्या 3 पालिकेत आरक्षण मर्यादा 50% पुढे। 26 नोव्हेंबरला अपक्षांना मिळणार चिन्ह, अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी केवळ 5 दिवस। लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायत निवडणुकीतून ठाकरेंच्या शिवसेनेच्या 16 पैकी 11 उमेदवारांची माघार, पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा उमेदवारांचा आरोप। निवडणुकीनंतर तेजप्रताप यादव यांनी सुरू केलं नवं युट्यूब चॅनल। TY व्लॉग चॅनलवर दुग्धशाळेच्या कारखान्याबद्दल केलेल्या पहिल्या व्लॉगला 50,000हून अधिक व्ह्यूज। वर्धा जिल्ह्यातील देवळी नगरपालिकेत चुरशीची लढत, माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी भाजपकडून रिंगणात। पालकमंत्री पंकज भोयर आणि आमदार राजेश बकानी यांची विजय संकल्प मेळाव्याला उपस्थिती। हिंगणघाट इथे रात्रीच्या कॉर्नर सभांवर भाजपकडून जोर, आमदार समीर कुणावार प्रचाराच्या मैदानात। हिंगणघाटात भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यातही तिहेरी लढत। वर्ध्यात चिन्हाशिवाय उमेदवारांचा प्रचार वेगात। देवळीत चिन्हाशिवाय अपक्ष उमेदवाराची रात्रीची कॉर्नर सभा। 26 तारखेला चिन्ह सांगू म्हणत किरण ठाकरे यांनी मांडलं विजन। 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली। उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबण्याची चिन्ह। मुंबई पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर। तब्बल 11 लाख दुबार नावं आढळली। मुंबईत मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ। अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले पाटील यांची निवड। शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर रिक्त होतं अध्यक्षपद। बोरिवलीत श्रीजी शरण कार्निवलचं आयोजन। मेळाव्यात बुर्ज खलिफा, लंडन ब्रिज, आयफेल टॉवर यांसह देश विदेशातील अनेक प्रसिद्ध इमारतींच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आल्या। विरारमध्ये होणार आपले संविधान पुस्तकाचं प्रकाशन। पद्मश्री रमेश पतंगे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन 26 नोव्हेंबरला पार पडणार। कोल्हापूरच्या तामगाव ग्रामस्थांचं आंदोलन। कोल्हापूर विमानतळाशेजारील रस्ता खुला करण्याची मागणी। पर्यायी रस्ता न देता गेल्या वर्षभरापासून रस्ता बंद, वाहतुकीसाठी अडचण। ठाण्यात एका परप्रांतीय ऑटो चालकाचा व्हिडिओ व्हायरल। मनसे प्रमुख राज ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या विरोधात अयोग्य आणि अभद्र भाषा वापरल्याचा आरोप। MMC झोनमधील नक्षलवादी प्रवक्त्यांचं शांतता चर्चेसाठी आवाहन। शस्त्रे समर्पण करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंतचा वेळ। या काळात कोणतंही बेकायदेशीर कृत्य केलं जाणार नाही, नक्षलवादी प्रवक्त्यांची हमी। चंद्रपुरात जिजाऊ ब्रिगेडच्या 3 दिवसीय राज्यस्तरीय महाअधिवेशनाचा उत्साहपूर्ण समारोप। महाराष्ट्रासह देशभरातून सुमारे 1000 महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या अधिवेशनात सहभागी। आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागपूर ठप्प। पर्यायी रिक्षा टॅक्सी भाड्यातही वाढ झाल्यानं प्रवाशांचे हाल। प्रशासन कर्मचाऱ्यांना चर्चेची प्रतीक्षा। बस सेवा तत्काळ सुरू करण्याची नागरिकांची मागणी। पुण्यात 19वे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन संपन्न। महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची देशाला गरज। संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर शरद गोरे यांचं वक्तव्य। कोल्हापूर महापालिका आणि उजगाव ग्रामपंचायत यांच्या हद्दीतील बांधकामधारकांचे धाबे दणाणले। 77 बेकायदेशीर बांधकामाबाबत 25 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। पुण्यातील PMP बस ताफ्याचं होणार फायर ऑडिट। बसमध्ये आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष पंकज देवरेंचा निर्णय। कर्मचाऱ्यांना बचाव कार्यासाठी अग्निशमन विभागातर्फे दिले जाणार प्रशिक्षण। INS माहे आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल। 80% भारतीय बनावटीचा यंत्रांचा उपयोग करून ही पाणबुडी तयार। मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। AQI थेट 228 वर। आरोग्याच्या धोक्यामुळे नागरिकांकडून पुन्हा मास्क वापरायला सुरुवात।
मुंबईतील उंच इमारतीतील आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाकडून 2 नवीन हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मची खरेदी केली जाणार. 104 मीटर हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म खरेदी प्रक्रिया सुरू. ऊसाला दर जाहीर करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन. निमजाई साखर कारखान्यातील पदाधिकाऱ्यांनी कारखाना केला बंद. सचिन तेंडुलकरची यंदाची 2 दिवसांची ताडोबा सफारी अविस्मरणीय ठरली. सफारीत वाघांसह मोर, बायसन, हरिणांचे, कळपांचे दर्शन. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा हप्ता एकत्रच मिळण्याची शक्यता. पंकजा मुंडेचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण. आज येणार शवविच्छेदन अहवाल. अहवालात नेमकं काय असणार पाहणं महत्त्वाचं. कुर्ल्यातील मदर डेअरीमध्ये बेकायदा वृक्षतोड करण्यात आल्याची तक्रार. विनापरवाना 30 झाडे कापल्याची उद्यान विभागाकडे तक्रार. फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई तीव्र. 9,63,000 प्रवाशांकडून 40,59,00,000 रुपये वसूल. बेस्टमधील सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मागण्यांसंदर्भात लक्षवेधी धरणे आंदोलन. आझाद मैदानात आंदोलन. बीड जिल्ह्यातील माजलगाव इथे आज चक्काजाम आंदोलन. उसाला 4,000 रुपये प्रमाणे दर देण्यात यावा, शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या माजलगावमध्ये ऊस दराच्या प्रश्नावर शेतकरी आक्रमक. परभणी फाटा इथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको. वर्ध्यातील सेलू तालुक्यातील सिंदीमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाची विनापरवाना मुदतबाह्य कीटकनाशक खत विक्री प्रकरणी कारवाई. कीटकनाशक खतासह 6,55,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. अक्कलकोट तालुक्यात शेतकऱ्यानं कांदा पिकावर रोटर फिरवला. बाजारात कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी आक्रमक. कांद्याला हमी भाव जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.